नमस्कार, मी परमिला पाटील तुमचं अजून एका छान अशा ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तर आजचा ब्लॉग आपला माझ्या ताईच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती, तर तो ब्लॉग असणार आहे। मी या आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे, म्हणजे या आधीचा शॉपिंग करायला गेलेलो आम्ही, तो व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं 22 जानेवारीला माझ्या ताईच्या इथं सत्यनारायणाची पूजा आहे। म्हणजे जर तुम्ही या आधीचा आमचा शॉपिंगचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर प्लीज बघून घ्या आणि हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। खरं तर मला व्यवस्थित असं पूर्ण पूजेचा आणि जेवणाचा व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचायचा होता, पण काय झालं, मी स्वयंपाक करत असल्यामुळं मला जास्त वेळ नाही मिळाला। पण जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। साधीच पूजा होती, घरगुती, घरचेच पाहुणे होते, जवळचेच, पण मस्त अशी छान अशी पूजा सत्यनारायणाची पार पडलेली आहे। तर तुम्हाला पण कशी वाटली ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा। आणि मी तुम्हाला या आधी व्हिडिओमध्ये बोलली होती की माझ्या भावाने ताईला छान अशी साडी घेतलेली आहे आणि अर्चनाने पण साडी घेतलेली आहे। आणि पूजेत जेवढे पाहुणे आले जवळचे त्यांनी बऱ्याच जणांनी साड्या आणि गिफ्ट छान प्रकारे ताईला आणलेले, तर त्यांचे सर्वांचे ताईच्या वतीने मनापासून धन्यवाद। हा आणला अर्चनाने नैवेद्य, तुम्ही बघू शकता। अर्चनाने नैवेद्य आणला, अर्धा आणला आणि अर्धा सोडून दिला, पण मी जे राहिलेलं परत नैवेद्यामध्ये नंतर ठेवलेलं आहे। तर मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जी आधी साडी घातलेली होती पूजेला, ती साडी आणि हा माझ्या दाजीने ड्रेस घातलेला आहे, तो माझ्या भावाकडून ताईला आलेला आहे। आणि नंतर ताई साडी घालणार आहे आणि दाजी ड्रेस घालणार आहेत। तो ड्रेस आणि साडी अर्चूने घेतलेला आहे, म्हणजेच अर्चनाने घेतलेले आहे। तर माझं चालू आहे बोलणंच, पण पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आणि जेवढे पाहुणे बोलवलेले होते तेवढे सर्वच पाहुणे आलेले आहेत आणि बरेच आजूबाजूचे पण आमचे भरपूर आलेले होते। पण मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे मी जेवण बनवत होती, तर हे दुसऱ्यांनी शूट काढलेलं आहे, तेवढं काढलं, तेवढंच मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। आणि परत एकदा तुम्हाला सांगायचं आहे मला, मी तुम्हाला बोलली आधी की मी जेवण बनवलं, म्हणजे मी नाही, जेवण मीच बनवलं, पण मदत मला सर्वांनीच करू लागली। तर जेवण खूप छान झालेले, पाहुणे आणि आजूबाजूच्या लोकांनी सर्वांना सांगितलं, तर खूप बरं वाटलं। आणि मी खूप थकली होती खरं तर अक्षरशः, पण सर्व बोलले तर तेवढंच बरं वाटलं की सर्वांना आपण जेवढी मेहनत केली तर सर्वांना जेवण फार आवडलं। आणि खरंच तारीफ म्हणून नाही तर खरंच जेवण खूप छान झालेलं होतं। आणि कसं असते ना, पूजेला आपण जेवण बनवलं की 50 जणांचं जेवण जर बनवलं तर 100 जणं जेवतात, तसंच अक्षरशः ताईच्या घरी झालेलं आहे। आम्ही 100 जणांचा जवळजवळ स्वयंपाक केलेला होता, तर 200 जणं त्याहूनही अधिक मी तर म्हणते जेवण केलेलं आहे तेवढ्या जणांनी। आणि पूजेचा दिवस पण छान होता, मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की तुम्हाला मला सर्वांनाच माहीत आहे 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होतं, तर त्याच दिवशी ही सत्यनारायणाची पूजा होती ताईच्या घरी। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा